तर मोठी बातमी येते हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। 3.5 रिश्टर स्केलवर भूकंप झाल्याची माहिती भूमापक केंद्रावर नोंद झालेली आहे। हिंगोलीमधल्या वसमतौंढा आणि हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे आपल्याबरोबर सध्या जोडले गेलेले आहेत। सर, हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। प्रशासन कशा प्रकारे सध्या काळजी घेते आणि काय प्रशासन याच्याबद्दल प्रयत्न करते? आता हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 मिनिटं आधी जे आहे ते 3.5 रिक्टर स्केलचा एक भूकंप आलेला आहे। आम्ही जे आहे लोकांना परत आवाहन केलेलं आहे की आपण जे आहे ते घाबरू नका। आणि ऑलरेडी आम्ही जे आहे आधीचे जे भूकंपाचे झटके होते त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनाने जे आहे ते एक्सपर्ट टीम एक नेमलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमची एक स्टडी पण चालू आहे सध्या। सर, मागच्या वर्षभरामध्ये भूकंपाचे 7 धक्के जाणवलेले आहेत। नागरिकांमध्ये खूपच भीतीचं वातावरण आहे। बरोबर आहे। आपल्या आता तीव्रता आणि जी भूकंपाची जी वारंवार येऊ लागले, परंतु आम्ही जे लोकांना हे सांगू इच्छितो की आम्ही प्रशासनातर्फे जे आहे ते भूकंप काय कशा प्रमाणे जे आहे ते लॉस ऑफ लाईफ कमी करू शकतो त्याच्याबद्दल जे आहे ते आम्ही काम करतोय आणि त्याच्याबद्दल जे आहे आपल्याला लवकरात लवकर जे आहे तो परिणाम मिळेल। सर, या संदर्भात वारंवार हिंगोलीला भूकंपाचे धक्के बसतात। वर्षभरामध्ये 7 धक्के जाणवले। तुम्हाला याची कारणं काय वाटतात? काही तपास करण्यात आलेला आहे का? काही कारणं समोर आलेली आहेत का? आता एक प्रोफेसर बरोबर जे आहे ते ऑलरेडी त्यांनी एक स्टडी केलेली होती। त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की फॉल्ट जे आहे ते त्या ठिकाणी जे ऍक्टिव्ह होऊ लागलं आणि 2017 पासून जे आहे ते तसं सुरू झालेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांची एक ऍडवाइस कालच आमची त्यांच्या बरोबर एक मीटिंग झाली आणि त्याच्याबरोबर त्यांनी जे ऍडवाइस दिले त्याच्यावरती आम्ही आता अंमल करणार आहे। राहुलजी, धन्यवाद। तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याच्याबद्दल। तर आताची मोठी बातमी आहे हिंगोली पुन्हा एकदा भूकंपानं हादरलेला आहे। मगाशी 11:30 वाजण्याच्या सुमारास 3.5 रिश्टर स्केलवर भूकंप झाल्याची भूमापक केंद्रावर नोंद झालेली आहे। हिंगोलीमधल्या वसमतौंढा आणि शहरात सुद्धा भूकंपाचा जोरदार धक्का बसलाय।